नमस्कार मंडळी, आज घरी आणली होती माशी. मग काय, मच्छी फ्राय आणि त्याचसोबत घरगुती पद्धतीची आपली काळ्या मसाल्यातील माशाची भाजी पण करायची ठरली. तर ती पण अगदी सोप्या पद्धतीने. मासे स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची याचं वाटण करून घेतलं. त्यानंतर ते वाटण माशांमध्ये टाकलं. हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं. त्यानंतर दही, थोडासा मैदा हे टाकून मासे मस्तपैकी मिक्स करून घेतले. माशाच्या आतपर्यंत ते सारण लागू दिलं. त्यानंतर त्याला 10-15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलं. तोपर्यंत रश्श्याची तयारी करायला घेतली. गॅसवर कांदा आणि खोबरं मस्तपैकी भाजून घेतलं. त्यानंतर कांदा, कोथिंबीर थोडीशी, टोमॅटो आणि खोबरं हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलं. मला काही फारशी मासे आवडत नाहीत म्हणून यांनी मासे करायला घेतली होती. तर तेल अगदी गरम होऊ दिलं होतं. त्यानंतर त्यात मासे सोडले. एक तेल मासे खरपूस होईपर्यंत छान असे तळून घेतले, आलटीपलटी करून. तेल गरम असल्यामुळे मासे फार पटकन फ्राय होतात. आज आम्ही मच्छी फ्राय आणि रस्सा पण करणार होतो. त्यामुळे मासे छान खरपूस होईपर्यंत तळून घेतले. माशाची भाजी पण करायची होती, त्यामुळे मासे जास्त कडक होईपर्यंत तळले, कारण नंतर ते भाजीत विरघळल्या जात नाहीत. मध्ये मध्ये आमचं मस्ती चालूच असते. हे अशा प्रकारे दोन्ही साईडने एकदम खरपूस भाजून घ्यायचे, आलटीपलटी करून एकदम कमी गॅसवर ते पण. आणि हे झालेलं आहे मच्छी फ्राय आपला थोडंसं. त्यानंतर आपण रश्श्याची तयारी करूया. एका कढईमध्ये मी तेल टाकलं, त्यात थोडंसं जिरे टाकले. नंतर त्यात आपण तयार केलेलं वाटण टाकलं. त्याला छान तेलामध्ये तळून घेतलं. त्याला तेल सुटेपर्यंत एकदम कमी गॅसवर असं भाजून घ्यायचं. एकदम कमी गॅस सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्याला. इथे काय नाही, आमचं थोडंफारमध्ये असंच काहीतरी चालू असतं. मग त्याच्यामध्ये हळद, घरगुती काळा मसाला आणि धणेपूड आणि थोडासा गरम मसाला पण टाकला होता. त्यानंतर त्याला परतून घेतलं 2-3 मिनटं आणि छान असं तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं. परत 1-2 मिनटं ते परतून घ्यायचं आणि छान असं तेल सुटल्याच्या नंतर त्याच्यात गरम पाणी टाकायचं. आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा रस्सा तयार करायचा आणि मिक्स करून घ्यायचं छान. त्यानंतर त्या रश्श्याला एकदम छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आल्याच्या नंतर त्यात एक एक करून मासे सोडायचे आणि जास्त वेळ नाही, एक 2-3 मिनटंच उकळू द्यायचं. त्याच्यानंतर गॅस बंद करून 2-4 मिनटं ठेवायचं. मग त्याच्यावरनं कोथिंबीर टाकायची, पण माझ्याकडे नव्हती कोथिंबीर म्हणून मी नाही टाकली. मस्तपैकी भातासोबत रस्सा आणि मच्छी फ्राय तयार आहे. या सगळ्यांनी जेवायला.